हॅलो सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. आणि आज आहे गुरुपौर्णिमा. तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि जर का तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर का व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. आज गुरुपौर्णिमा विशेष हळदीचं लेपन वगैरे केलं, छान अशी देवपूजा केली. आज स्वामींना अभिषेक घालायचा होता आणि तुळशीपुढं पण छान अशी रांगोळी काढली. दिवसाची सुरुवात अशी छान झाली की नाही, दिवस पण खूप छान जातो. आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींना छान असा अभिषेक वगैरे घातला. छान अशी घासून वगैरे देवपूजा केली की नाही, घरामध्ये बघा कसं प्रसन्न वाटतं. आणि देवपूजा वगैरे झाली तर देवपूजा करताना विचार होता की आज स्वामींसाठी काय बनवावं खास, म्हणजे स्वामींना काय आवडेल. तर म्हटलं आपण जे मनापासून बनवू ते स्वामींना नक्कीच आवडेल. आणि छान अशी देवपूजा केली. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल, तांदळापासून आपण स्वामींसाठी हार बनवलेला आहे. तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. दुपारी थोडासा वेळ रिकामा होता तर म्हटलं बसून काय करायचं, चला थोडंसं हे एक स्टँड घासायचं राहिले होतं, म्हटलं ते पण घासून घेऊया. आणि हे घासल्यानंतर बघा ना किती छान वाटतंय. म्हणजे छोट्या छोट्या वस्तू आपण अशा जर का स्वच्छ करून वगैरे ठेवल्या तर आपल्यालाही घरामध्ये खूप छान वाटतं. आणि आज अळूच्या पानांना खूप पानं आली होती आणि ती कट करायची राहिली होती. म्हटलं चला आज स्वामींसाठी अळूच्या वड्या पण बनवूया. आणि बाहेरचं वातावरण खूप छान झालं होतं, पाऊस पडत होता. पाऊस कंटिन्यू चालू आहे खोपोलीमध्ये. आणि आज दिवस खूप पटपट गेला. लगेच संध्याकाळ झाली, लगेच संध्याकाळची दिवा अगरबत्ती केली आणि मग लगेच स्वामींच्या नैवेद्याला लागले. चला तर मग बघूया स्वामींसाठी स्पेशल काय आहे. आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून पुरी, कुर्मा आणि झाडाची काही अळूची पानं आलेली, तर ती आता अळूची पानं काढलेत. आता ह्याच्या वड्या बनवायच्या. आणि आता इथं कुर्मा फोडणी टाकते आणि अळूच्या वड्या लगेच मी इकडं ह्याला लावते. काही फ्रोझनच्या या भाज्या आहेत मी आणून ठेवते, त्यामुळं कधी कधी भाजी नसली तर हे इझी पडतं. पुऱ्यांची कणिक भिजवून ठेवली, देणारच आहे आता पुरी. पुरी, श्रीखंड आणि हे आवडते ना तुला, आवडते ना तुला. छान आता ही पुऱ्यांची कणिक भिजली. आता इकडं वड्या लावून घेते आणि मग पुऱ्या करायला घेते. मनूला पुरी भाजी आणि हे पण आवडतं. म्हणलं स्वामींना नैवेद्य दाखवायला पण होतंय आणि पोरींना पण होतंय. गार्गीला काय आवडते? पुरी आणि श्रीखंड आवडते गार्गीला, है की नाही. आता मम्मा बनवते, मग स्वामी आजोबांना नैवेद्य दाखवायचा आणि मग खायचं. आणि सगळ्यांना बोलून दाखव, सकाळी बाबांना काय बोलली ते बोलून दाखव सगळ्यांना. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यांना पण गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि असंच आमच्यावर प्रेम करत राहा तुम्ही. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि असंच आमचे मग डेली ब्लॉग येत राहतील, हे की नाही. आणि मला कोणतरी बोललं होतं की मी आधी मीठ जे आहे ते प्लास्टिकच्या भरणीत ठेवत होते. मला कोणतरी बोललं की प्लास्टिकच्या भरणीमध्ये मीठ ठेवायचं नसतंय. तर मग या 2 भरण्या घेऊन आले, एक मिठाला आणि जे आमचं कोल्हापुरी मसाला किंवा आमचा जो वर्षभराचा साठवणीचा मसाला असतो ते ठेवायला. अशा 2 भरण्या घेऊन आले. कोण काय सांगताय ऐकायचं आणि ते करत राहायचं. आणि आपण जे ताटांमध्ये जेवतो वगैरे त्याच्यामध्येच नैवेद्य दाखवायला जरासं माझ्या मनाला ते खटकत होतं. आणि म्हणून खूप दिवस झाले इच्छा होती की देवासाठी असं वेगळं असं ताट, वाटी, ग्लास, प्लेट वगैरे वेगळं असं घ्यावं म्हणून. मग ते आणून ठेवले, खूप दिवस झाला आणलेलं आहे. आणि आज योगायोग आलाय आणि आजचा दिवसही चांगला आहे. आज त्याच्यामध्ये स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. आता हे पटपट आवरून घेते. मला कधी एकदा नवीन ताटामध्ये स्वामींना नैवेद्य दाखवते असं झालं. आणि आजचा दिवस बघा ना किती छान आहे. खूप दिवस झाला वाट बघत होते. म्हणलं होतं की कधी कधी काढायला मुहूर्त लागतोय काय माहिती म्हटलं ते. पण आज चांगला मुहूर्त आलाय, त्याला मुहूर्त लागला तो आज. आणि आता आज त्याच्यामध्ये नैवेद्य दाखवायचं. अळूची पानं खूप मोठी झाली होती, म्हटलं एक का होईना वडी होते त्याच्यामध्ये, म्हटलं आज करूया. माझ्या हातची वडी खूप जणांना आवडते. इकडं वेगळी पद्धत आहे बनवायची,
आणि आमच्या इकडं असंच बनवतात. आम्ही तांदळाचं वगैरे पीठ काही लावत नाही, बेसनच्या पिठामध्येच करतो. माझ्या यूट्यूबच्या वेज किचनची जे आपलं चॅनल आहे त्याला ही रेसिपी पण आहे. तुम्हाला जर का बघायचं असेल तर तुम्ही त्याच्यावर जाऊन बघा आणि नक्की एकदा ट्राय करा. आमच्याकडं तर असंच बनवतात. चला आता कुर्मा पण झाला आहे आपला. पुऱ्यांमध्ये या अजिबात तेल राहत नाही, याची रेसिपी नक्की शेअर करेन मी तुमच्यासोबत. आणि बघू शकता किती छान अशा या पुऱ्या तयार होतात. असे वाटी, प्लेट, ग्लास आणि हा छोटासा चंबू घेतला. आणि एक ह्याच्यामध्ये राहिलं म्हणजे चमचा तेवढा घ्यायचा राहिला आहे. आता पुढच्या वेळेला गेलं की चमचा तेवढा आठवणी घेणार आहे. आणि असा हा नैवेद्यासाठी खास म्हणून मी असं हे ताट आणलेलं आहे. घेऊया लिंबू, मीठ. चला नैवेद्य भरून झाला, आता स्वामींना नैवेद्य दाखवूया. तुमची गुरुपौर्णिमा कशी गेली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि स्वामींसमोर प्रार्थना करते की तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, शांती लाभावी आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हावेत, ही स्वामींचरणी प्रार्थना. चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. जर का ब्लॉग आवडला तर एक लाईक नक्की करा. ओके, बाय.